मन मंदिरा गजर भक्तीचा. शेजारचा जरी गेला की ज्याचा पेपर रोज मागून वाचत होता. काही काही माणसं बहादर असतात बरं का, पेपर कधी विकत घेत नाही, शेजारचा मागून आणून वाचतात. याच्यात तसे अनुभवी लोक असण्याची शक्यता आहे. मी शक्यता आहे म्हटलं, मी तुम्हाला तसं म्हटलं नाही. काय तो जरी गेला याला काळजी पडते. आता हा गेला पेपर कोण घेणार, वहिनीला तर पेपर येत नाही वाचता. म्हणजे कोणाचं दुःख काय, कोणाचं दुःख काय. हा रडतो, आता उद्यापासून कोणाचा पेपर वाचू. माझं म्हणणं लक्षात घ्या, विनोदाचा भाग सोडून द्या, पण वास्तव हेच आहे. काय कुणाचं नडलंय कोणा वाचून. 9 महिने पोटात वागवलेल्या मुलांचं तुमच्या वाचून नडलेलं नाही, तर जगाचं सुद्धा तुमच्या वाचून का नडावं. ही 100% वस्तुस्थिती आहे सध्याची. नडलंय नाही, लढलं नाही, लढलं कुणाचं कुणा वाचून नडलेलं नाही. पण एक आहे, तुम्हाला जिवंत ठेवावं याच्या वाचून प्रभूचं नडलंय, आणि म्हणून त्यांनी तुम्हाला जिवंत ठेवलंय. कुणाला तुम्ही पाहिजे असाल किंवा नको असाल, घरातल्याला नको असाल तरी तो जिवंत ठेवतो, आणि पाहिजे असाल तरी वेळ झाल्यानंतर घेऊन जातो. म्हणून आईवडिलाचं प्रेम करणं हा संसारातला जाणीव आहे, पण प्रभूचं प्रेम करणं हाच संतांचा श्रेष्ठतम ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचा प्रेमबोध आहे. आणि म्हणून सर्वत्वाचा स्वीकार, विलास, सुखाचा स्वीकार, दुःखाचा स्वीकार नाही का, देहाचाही स्वीकार. म्हणून देहदंड सांगितलेला नाही. कर्वती कर्मरी देहाशी दंडावे नाही, वारकरी संप्रदायात ते नाही. नलगे दंडन मुंडन ते काही साधनाची नाही अटाअटी. दंडन नाही, मुंडन नाही, काही नाही. मग काय कर, फक्त प्रभूचं नामस्मरण घे. बाजारामध्ये विकत घेताना केळ अख्खं घ्यावं लागतं, सोलून नाही. तुम्ही घरी जाऊन सोला, तुम्ही घरी जाऊन सोला. केळ कसं मिळतं, साली सकट मिळतं. आपणा सकट माते जाणा वेगा. त्याच्या सकट शब्द कसा आहे, साली सकट. नारळ घेताना करवंटी सकट नाही. कसं विकत घेतो आपण, कसं विकत घेतो, तसं त्याच्या सकट विकत घेणं. तसं जग बाजूला सारावं आणि मग खाली राहील तो परमात्मा आहे असं बिलकुल नाही. जगतरूपाने परमात्माच नटलेला आहे, हा माऊलींचा श्रेष्ठतम सिद्धांत आहे नाही का. तुम्ही म्हणाल मग सुख काय, दुःख काय, चांगलं काय, वाईट काय, हे तुमच्या इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. हा तुमचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. जगतरूपाने जर बघितलं तर हा त्याचा खेळ आहे नाही का. हां, जिकडे सुनामी आली तिकडचे दुःखी झाले, तुम्हाला काय झालं नाही का. तुम्ही चांगले पोहे खात बसलाय. ते जेव्हा पुण्याला पूर आला 59 साल असेल ना, हां 61. हां, काय झालं, नारायणपेठेमध्ये घरामध्ये सगळ्यांच्या तिथे पाणी शिरलं. काय झालं, टीव्हीवर पूर बघायला बरा असतो, कारण त्यातलं पाणी जरी 3 डायमेन्शनल टीव्ही असला तरी ते पाणी आपल्या घरात येत नाही, म्हणून बरा असतो. पण यू आर नॉट कन्सर्न. अफगाणमध्ये इतकं झालं, काय 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 सुख दुःख आहे. माझं म्हणणं कळलं. नाम स्मरण युक्त नाम,
स्मरणासहित नाम. कसं नाम घे? स्मरणासहित नाम. म्हणून नीट लक्षात घ्या. हे जर कळलं की सुखाचा, म्हणून माझ्या बोलण्याचं एक प्रमाण देतो, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा, दोन्हीचाही स्वीकार. देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, म्हणून त्याची निंदा, आणि आतल्या आत्म्याचं कौतुक. अरे किती जरी आत्मा पवित्र असला तरी या नाशिवंत देहात येऊन राहिलाय ना. काय अविनाशी आत्मा, पण अविनाशी आत्म्याला कोणीतरी जाणणारा नाशिवंतच आहे. अर्थात तो नाशिवंत नाही, तोही अविनाशी आहे. तुम्हाला कळण्याकरता शब्द वापरला. नाश काही पावत नाही, फक्त रूपांतर होतं. काय म्हटलं मी? काय होतं? फक्त रूपांतर होतं, नाश नाही पावत. जे ईश्वरी सत्तामध्ये आहे आणि सृष्टीमध्ये आहे त्याचं रूपांतर झालेलं आहे. काहीही पालटलेलं नाही, काही कमी जास्ती झालेलं नाही, काही वाढलेलं नाही. नवऱ्याने 100 तोळ्याचे दागिने घातले काय आणि 1000 तोळ्याचे दागिने घातले काय, आणि सोन्याचं टोपण केलं काय, पण प्रेमाचा एक शब्द नाही. तर टोपण केलं तरी गटारात फेकलं तरी बरोबर आहे. माझं बोलणं कळलं का? लग्नाला गेले होते, तिची मैत्रीण दागिने घालून आली होती अंगावर. नवऱ्याला सहजच वाटलं की हिला वाटलं असेल नाही का की आपल्या अंगावर काही नाही. बालपणची मैत्रीण. घरी आल्यावर म्हणाला, अगं तुझ्या मैत्रिणीच्या अंगावर दागिने खूपच होते, सुंदर दागिने होते. तुला काही कधी वाटलं नाही का गं की आपल्यालाही असावेत? खरं सांगू का म्हणाली, मला नाटकी बोलता येत नाही. स्त्री म्हणून वाटलं, पण पत्नी म्हणून तुमच्यासारखा पती एवढा मोठा दागिना मिळाल्यानंतर आणखीन काय द्यायला पाहिजे. गेली 25 वर्ष संसार करताय, इकडे तिकडे कुठाकडे बघितलं नाही, माझ्या हातच्या शिवाय घास खाल्ला नाही, आणखीन कसलं सोनं, आणखीन कसलं दागिने. तिच्या अंगावर सोन्याचं कवच आहे, पण रात्री 2 वाजता घरी येतो, 3 वाजता घरी येतो, काही वेळेला 5 वाजता घरी येतो. तुम्ही 7च्या ठोक्याला येता. मी दार उघडायला जावं आणि तुम्ही दारात हजर असावं, यापेक्षा आणखीन सोन्याचे दागिने ते कोणते. कीर्तन कळतंय का माझं तुम्हाला? एक वेडा बरळतोय असं कीर्तन आहे का? काय प्रेम आहे, काय लागून या पाया आहे, काय भूमिका आहे, काय अवस्था आहे. अरे लागून या पाया, साधं पाया पडायला कोणी तयार नसतात. सासू सासऱ्याच्या लग्न झाल्यावर एकदा कसं तरी पाया पडायचं. ते पुणेरी. पुणेरी म्हणून नाही, सगळीकडे हीच पद्धत आहे. आता पुण्यात आहे म्हणून तुमचं नाव घेतलं का मुंबईकर म्हणून? पायावर डोकं ठेवून नमस्कार करणं ही चाल फक्त वारकरी संप्रदायातच आहे. म्हणून लागोनिया पाया, पायावर डोकं ठेवून मी बोलतोय. ही पद्धत दुसरीकडे कुठेच नाही. कोणाचं चुकलं नाही. हे बघा, आत्ताची बाई जरी असली की ती तिच्या आईचं अनुकरण करते, तिने तिच्या आईचं अनुकरण करणं. तिला असं वाटतं की हे पाया पडण्याची पद्धतच अशी आहे. आणि वारकरी संप्रदायाची वारी केल्यानंतर हां पाय करा पुढे आहे, केले नाही तर पाय ओढून घेतो आणि पायावर डोकं टेकतो. असं आहे. पाया पडावे हे माझे भांडवल, असं आहे. लागोनिया पाया हे सुद्धा कळायला पाहिजे. आणि अजून एक त्याच्यातलं गंमत आहे. नुसतं पाया पडायचं नाही, वॉर्निंग देऊन पाया पडते बरं का. आता नको न पडू, तुला कोणी सांगितलं पाया पड. आणि तिचं अनुकरण तो करतो.
पाय पडतो बरं का, अरे पड की, माझे पाय ठेवलेले आहेत, पड की, सासऱ्याला सांगते मामाजी पाय पडते बरं का. त्याला माहिती आहे पहिलं आणि शेवटचं. कारण दुसऱ्या दिवशी अमेरिकेचं तिकीट बुक होतं. कला संपलं, कशाचं पाय पडणं. आणि हा अभंग बघा आज जिवंत या क्षणाला, लागोन या पाया, याला अभंग म्हणावा. 450 वर्ष जरी झाली तरी तो जुना झाला नाही. आणि इथून पुढे चंद्र सूर्य आहे तिथपर्यंत हा कुणी अभंग म्हटला तरी तो ताजाच राहणार आहे, नित्य नूतन राहणार आहे, कधीही कमी जास्ती होणार नाही. वारकरी संप्रदायाने या जगाला खूप शिकवण्यासारखं आहे आणि शिकण्यासारखं आहे. पण तो हळूहळू चाललेला आहे. नाही याच्यात चूकबीक काही नाही आहे. जे शिस्तीत जातं ते शेवटपर्यंत टिकतं आणि आल्या आल्या एकदम वर चढतं आणि एकदम कुठेतरी धाड पडते आणि एका क्षणात भिक्षापती होतो. धाडकन वर केलं आणि धाडकन खाली पडलं. त्यापेक्षा गर्भश्रीमंती असावी. माझं म्हणणं कळलं का? गर्भश्रीमंती याची त्याचा उपभोग घेतलेला आहे, त्याचा अभिमान वाटायचं काही कारण नाही आहे, मिजाज दाखवायचं काही कारण नाही आहे. त्या श्रीमंतीचा उपभोग घेतला आहे आणि हा उपभोग घ्यायला लागल्यानंतर त्याची मस्ती अंगात आली. काय म्हणून नीट लक्षात घ्या, नुसतं ज्ञान असून जमत नाही, मी देव आहे म्हणून जमत नाही, अहम ब्रह्मास्मी आहे म्हणून जमत नाही. ती भूमिका बाजूला सारावी लागते आणि नेणतेपणावर यावं लागतं. आणि नेणतेपणावर यावं आल्यानंतर मग कोणी कोणाच्या पाया पडतं हा प्रश्नच राहत नाही. जाणोनी नेणते करी माझे मन आणि तुझी प्रेम खुण देवोनिया. मग मी असेन व्यवहारी वर्तत जैसे जळात पद्मपत्र. जळामध्ये जसं पद्मपत्र असतं तसं मी व्यवहारामध्ये राहीन, कुणात अडकणार. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात लागोन या पाया. अरे बापरे, लागोन या पाया. मला हात जोडू नका, तुमची कृपा आहे, मीच तुम्हाला हात जोडतो. बरोबर 6ला व्यासपीठावर आलो, 5-10 मिनटं इकडे तिकडे शिल्लक आहेत. तुम्ही माझ्याकडून करून घेतलं आणि तुकाराम महाराज तुम्हाला म्हणले, आता मी तुम्हाला म्हणतो लागोन या पाया विणवितो तुम्हाला, लागोन या पाया विणवितो तुम्हाला, लागोन या पाया विणवितो तुम्हाला, लागोन या पाया विणवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. पुष्कळ हाच सांगण्यासारखा, इथेच पूर्णविराम करतो, पुढचं चरण सांगून. लागोनिया पाया विणवितो तुम्हाला, करे टाळी बोला. माझे पाय दाबा नाही, नाही, दुसरं काही करू नका. करे टाळी बोला मुखी नाम. टाळी वाजवून भगवंताचं नाम घ्या, एवढंच तुमच्या कल्याणाकरता तुमच्या पायावर डोकं ठेवून मी सांगतो. मन मंदिरा गजर भक्तीचा.